जय शिवराय मित्रांनो. जी काही आज 24 सप्टेंबरला संधी मिळाली 80%, ती 80% भागांना त्या पावसाने चांगली उघाड दिली आहे. 20% भागांमध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस होत गेला. त्या पावसाकडे पाहून शेतकऱ्यांना कामे ही करावीच लागत होती. आता 25 सप्टेंबर संधी कोणाला आहे, काही कामं करता येईल का, या संदर्भात आपण स्पष्ट बोलणार आहोत. 25 सप्टेंबरची संधी कोणत्या जिल्ह्याची जाणार आहे या बाबतीतही बोलणार आहोत. आणि विशेष म्हणजे आज आपला लाईव्ह जो आहे थोडा उशिरा का घेण्यात येतोय, कारण की आपलं काम थोडं सोयाबीनचं होतं, त्यामुळे उशिरा झालाय. 7:30 वाजता ज्यांनी फॉलो केलंय समजा आपल्याला आतापर्यंत, त्या शेतकऱ्यांना लाईव्ह दररोज 7:30 वाजता आपल्या याच फेसबुकवरती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ज्यांनी कोणी फॉलो नसेल केलं त्यांनी फॉलो करून ठेवा. आणि तुमच्या सपोर्टमुळे लवकरच आपले 1,00,000 फॉलोअर्स कंप्लीट होतात अवघ्या 2 महिन्यामध्ये. हा तुमचा सपोर्ट आणि तुमचा विश्वास मिळालेला आहे. आता बघूयात एका दिवसाचा आपल्याला पडलेला आहे. तर उद्याची 25 सप्टेंबर 25 तारीख ही सुद्धा काही जिल्ह्यांची संधी गमावणारी आहे. त्यांना कामे सुद्धा करता येणार नाहीये. त्याचे जिल्हे कोणते आहेत ते पहा पहिले. आणि यामध्ये कुठल्या जिल्ह्यांना संध्याकाळी सुद्धा मराठवाड्यामध्ये धाक आहे, ते जिल्हे कोणते आहेत ते पहिले आपण बघूयात. तर मित्रांनो, आज पश्चिम महाराष्ट्र खानदेश हा ठीकठाक मोकळा गेलाय. कुठे 5% ते 10% पाऊस तिथे पडत गेला, कारण तो पडणार आहे. पाऊस 100% गेलेला नाहीये. त्यामुळे मराठवाडा पण आलाय आणि विदर्भ पण आलाय. पण पूर्व विदर्भातल्या ज्या भागांना आपण फारशी संधी सांगितली नाही, म्हणजे गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नांदेडच्या पण हिंगोलीच्या काही भागांमध्ये बारीक गुरगुर सटकारे तिथे चालतच गेले. पण 25 तारीख थोडी विचित्र आहे, ज्यामध्ये नागपूर जिल्ह्यांना धुव्वाधार पाऊस होणार आहे, ज्यामध्ये वर्ध्याला पण होण्याचे चान्सेस आहेत. अकोला, अमरावती सुद्धा काही ठिकाणी होण्याचे चान्सेस आहेत. वाशिम, नांदेड पट्ट्यामध्ये सुद्धा मोजक्या भागांना ते होणार आहेत. त्यानंतर यवतमाळ, वर्धा हा तर भाग आहेच, पण पुढे थोडासा जळगावमध्ये कुठे मोठे सटकारे बिटकारे होऊ शकतात. आणि चिखली वगैरे भागात देखील सटकारे होण्याचे चान्सेस संध्याकाळच्या वेळेला आहे. एकंदरीत सांगायचं म्हणलं तर विदर्भाची, पूर्व विदर्भाची तर 100% उघाड आता संपलेली आहे. म्हणजे नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा वगैरे ते काय भाग आहे. पण बुलढाणा जिल्हा, त्यानंतर इकडे वाशिम जिल्हा सुद्धा 30% 40%च पावसाची शक्यता आहे. बाकी 60-70% उघाड आहे. तुम्हाला कामे करताना काय करायचे, सोयाबीन काढायची, आभाळ दिसलं की ते झाकून ठेवायची. काढणं झाकणं सोबत ठेवायचं. चांगली वाढलेली असेल तर वल्या काढू नका, तो माझा सल्ला पण नाहीये. पश्चिम महाराष्ट्राला, खानदेशला त्रास नाहीये. उगा काहीतरी 5-10 ठिकाणी 25 तारखेला झाला तर झाला. आणि आता तुम्हाला 80 ते 90% उघाड आपण म्हणूयात. पुढं पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, सांगली, पैठणचा काही भाग, पैठणला तुरळक ठिकाणी झालाय, तो तसाच उद्या पण आहे. त्यानंतर नाशिक क्षेत्र, नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर